नमस्कार. आजच्या रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप 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 स्वागत. आज आपण पनीर बटर मसाला ढाब्या स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल बघत आहोत. ढाब्यामध्ये प्रत्येक ग्रेव्ही वेगवेगळी असते व त्याचे कॉम्बिनेशन करून भाजी केली जाते. इथे मी आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने पनीर बटर मसाला करण्याची रेसिपी शेअर करत आहे. इथे कोणत्याच प्रकारे तामझाम म्हणजेच कोणतीही ग्रेव्ही न करता एकच मसाला आणि भाजी तयार. चला तर मग रेसिपीकडे वळूया. इथं मी रफली 3 टोमॅटो कट करून घेतले आहे. 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरे, 10 ते 15 काजू हे उकळून घेतले आहे. तुम्ही अर्धा तास भिजवूनही घेऊ शकता. मला घाई असल्याकारणाने मी इथं उकळून घेतले. हे पूर्ण मऊ होतात. इथं हे कोथिंबिरीच्या काड्या घेतल्यात. तुम्ही कोथिंबीरही वापरू शकता. आता 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर इथं घेतली आहे. हे छान मिक्सरला काढून घ्यायचं एकदम बारीक असं. हे बारीक करण्यासाठी 5 ते 7 मिनटं लागतात. पूर्ण अगदी पेस्ट होऊ द्यावे लागते. आता इथं 1 चमचा तेल, 1 चमचा बटर घेतलं. आता हे गरम झालं की यामध्ये 200 ग्रॅम पनीरचे पीसेस तयार करून घेतले. हे शॅडो फ्राय करून घेऊयात. हे शॅडो फ्राय करत असताना पनीरचे तुकडे नाही झाले पाहिजे याची काळजी घ्यायची. एकदम हलक्या हाताने स्टेअर करायचे याला, म्हणजे याचे तुकडे होत नाही. आता इथं यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि चिमूटभर मीठ हे सगळं पनीरला कोट झालं पाहिजे. या पद्धतीने हलक्या हाताने स्टेअर करायचं किंवा पॅनच डायरेक्ट हलवायचा, म्हणजे हे सगळं पनीरला कोट होतं. हे सगळं पनीरला कोट होतं. हे छान 2 ते 3 मिनटापर्यंत असं शॅडो फ्राय करून घ्यायचं, म्हणजे पनीर एकदम छान आपले तयार होतात. आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. मस्त नक्की करून बघा ही रेसिपी. घरच्या घरी मस्त तयार होते आणि फटाफट अशी. आता हे थंड करायला ठेवूया. आता पुन्हा पॅन गरम करून घेते. याच्यामध्ये 2 चमचे तेल, 1 चमचा बटर. हे गरम झालं की 1 चमचा जिरे, 1 तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3 हिरव्या विलायच्या आणि 2 हिरव्या मिरच्या चॉप करून घेतल्या. हे छान फ्राय करून घ्यायचं सगळे मसाले. आता इथं मध्यम आकाराचे 3 कांदे घेतले, ते बारीक कट करून घेतले. हे सुद्धा छान लाल रंगाला येईपर्यंत फ्राय करायचं. फ्राय करत असताना सतत स्टेअर करत राहायचं, म्हणजे एकीकडे करपला असं होत नाही. वाव, मस्त. आता छान तांबूस रंगाला कांदा आला आहे आपला. आता इथं आपण तयार केलेली जे मसाला आहे मिक्सरला
तो सगळा घेऊयात. अशा प्रकारे आणि हे पण सतत स्टेअर करून परतत राहायचं. छान याला तेल सुटेपर्यंत परतायचं. हे सगळं प्रोसेस होईपर्यंत 10 ते 15 मिनटं लागतात. आता इथं 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च आणि अर्धा चमचा तेज लालवालं तिखट असं टाकलं आहे. आता हे पण छान फ्राय करायचं. पॅनपासून हे पूर्ण सुटलं पाहिजे. मस्त ऑइल रिलीज झालं पाहिजे याच्यातून, म्हणजे आपला मसाला तयार झाला. या पद्धतीने सतत स्टेअर करायचं. हे पूर्ण मसाला आपला तयार होईपर्यंत 12 ते 15 मिनटं लागतात. साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं आहे 1 ग्लास. ही भाजी एकदम धाबा स्टाईल तयार होते. आता इथं आपला मसाला भाजून तयार आहे. हे पहा. वाव, मस्त. आता इथं पाणी टाकूया 1 ग्लास. तुम्ही याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता, घट्ट, पातळ. उकळतं पाणी आहे हे. गरम पाणी याच्यासाठी की याचा कलर खूप छान होतो गरम पाणी टाकल्यामुळे. थंड पाणी टाकलं की तो टाईम घेतो गरम होण्यासाठी, तो वाजतो आणि आपल्या ग्रेव्हीचा कलर छान तयार होऊन येतो. त्यासाठी गरम पाणी वापरायचं मसाल्याच्या भाजीला. आता चवीनुसार मीठ, थोडीशी चिमूटभर साखर, म्हणजे टोमॅटोचं बॅलन्स, आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी. आणि थोडं कोथिंबीर ऑप्शनल आहे. आता आपला तयार केलेला पनीर यामध्ये मिक्स करूयात. हे छान मी एकत्र करून घ्यायचं आणि 5 मिनिटापर्यंत शिजू द्यायचं, म्हणजे चव आपली अप्रतिम तयार होते. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टेस्ट करून घ्यायची. टेस्ट आपल्याला पाहिजे तशी झाली आहे का नाही. ही भाजी तुम्ही नान, चपाती, फुलका यासोबत एन्जॉय करू शकता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.